आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। समाधानकारक पावसामुळे मावळ तालुक्यामध्ये भात लावणीला वेग आला असून लागवड अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळमध्ये शेतकरी चिखलात उतरून भाताची रोपं लावतायत। नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक यांनी जिल्ह्यामधील प्रगतशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी लाखनी तालुक्यातल्या पळसगाव आणि खराशी इथल्या शेतशिवाराला भेट दिली आणि DSR पद्धतीनं करण्यात आलेल्या धान पिकाच्या पेरणीची पाहणी केली। अमरावती जिल्ह्यातील 33,809 शेतकऱ्यांच्या खात्यात 308 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमाफी जमा झाली। मात्र 18,000हून अधिक शेतकऱ्यांची KYC अद्यापही प्रलंबित आहे। पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं KYC पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नांदगावमध्ये अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळतोय। मात्र शेतकऱ्यांनी हमीभाव आणि शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणाची मागणी केली आहे। भंडाऱ्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप होतोय। काही कृषी केंद्रांवर इतर खतं खरेदीची सक्ती करूनच युरिया दिला जातो असा आरोप शेतकऱ्यांचा आहे। दरम्यान जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।